महाराज काही म्हणा, तुमच्यापेक्षा लय वाजणार लोक आहेत, पण त्याला कोणत्या टायमाला काय वाजव हे अक्कल नाही. त्यांना मला का गुळणा गुळीचं वाजव ते हळदीचं वाजव, त्यांना मला का हळदीचं वाजव ते वरतीचं वाजव, वेगळाच अर्थ घेणार. आणि काय का लोक लय शहाणे. सुखाचे व्यवहारे सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. संगती पंगती देवा सवे घडे, नित्यानित्य जोडे तेची साच. समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कथा कासयाची. तुका म्हणे येथे लाभाची या कोटी, बहुवाव पोटी समर्थाचे. संगती पंगती देवा सवे घडे, नित्यानित्य जोडे तेची साथ. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या. ज्यांच्या कृपाने कथेचा ज्यांच्या कृपाने कथेचा विस्तार, कृपाने कथेचा विस्तार. ज्यांच्या कृपाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा नमोजी अध्या वेद प्रतिपाध्या जे जे सोसोवेद आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी मद हृदयी सद्गुरु तेने तारिला संसार पुरू म्हणून अत्यादरू विवेकावरी म्हणून जाणते नि गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोष ती लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळे बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा मग हा सुख सोहळा स्वर्गी नाही शरण शरण हानो म्हणता शरण शरण हानो म्हणता शरण शरण हानो म्हणता शरण शरण हानो म्हणता तुम्हालो राम दूता तुम्हालो राम दूता तुम्हारो राम दूता तुम्हारो मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वान्नरयुत मुख्यं
श्रीरामदूतं शरणं प्रपदे विठ्ठल 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 हरी विठ्ठल तुकाराम महाराज की जय महाराज की जय हनुमान महाराज की जय शिवाजी महाराज की जय भगवान की जय चरणी जगन्नाथ चितोठे चरणी जगन्नाथ चितोठे कुणाचा आनंद आहे नातवाचा आणि निळोबरायचा आनंद सांगतो धन्य आनंदाची सापडली वेळ आनंदाची सापडली वेळ तेने भेटले संत सज्जन रूपाला तेने भेटले संत सज्जन कृपाळ तेने फेडी आला अंतरीचा मळ दृष्टी दावी आला यशोदेचा बाळ दृष्टी दावी आला विठोबाचा बाळ दृष्टी दावी आला यशोदेचा बाळ दृष्टी दावी आला यशोदेचा बाळ धन्य आनंदाची सापडली वेळ धन्य आनंदाची सापडली वेळ धन्य आनंदाची सापडली वेळ धन्य आनंदाची सापडली दादा, याला म्हणतात आनंद आणि तुमचा आजपासून नाही कालपासून 8 दिवस आनंदाचे दिवस चालू आहे विठ्ठल आमच्या नाथ महाराजांनी गाढवाला पाणी पाडण्यात आनंद मानला. दादा, संतांची ताकद साधी नाही सांगू तुम्हाला. अरे आमच्या ज्ञानोबरायाने रेड्याच्या मुखातून वेद बोलिला, भिंत चालवली. तुकाराम महाराजांनी मेलेला माणूस उठिला. ज्ञानेश्वर महाराजांनी स्त्रियांची पुरुष केला. आमच्या कबीरदास महाराजांनी पुरुषांची सुद्धा स्त्री करून दाखवली विठ्ठल कबीरदास महाराजांनी पुरुषांची स्त्री केली म्हणजे कपडे बदलून नाही. बरोबर आहे. आपण स्त्रीचं पाठ घेतो फक्त काय करतो आणि लक्षात ठेवा, मी कीर्तनात नेहमी सांगत असतो पुरुषांनी कधीही स्त्रियांचे कपडे घालायचे नाही. जर पुरुषांनी एखाद्या वेळेस स्त्रियांचे कपडे घातले तर ज्ञानेश्वरीमध्ये गोबीबर का असणार आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणले तो 7 जन्मामध्ये हिचडा होतो म्हणले विठ्ठल. पण काही लोक घालते सोंग आणतात. मी सांगतो ना कथा सांगतो. आमच्या गावामध्ये एक बारड्या सुंदर पोरगा आहे, गोरापान पोरगा आहे, त्याला मिसळ फुटली नाही काय नाही, दिसायला सुंदर आहे बरं का. तो काय करतो साडी नेसून खूप सुंदर बारड म्हणतो. दादा तो साडी अशी नेसतो, नाकाला बोळ पाडे नथ घालतो, कानामध्ये ते झुबं घालतो आणि ते केसचा टोप आणला. तो जर साडी घालून बारडाला उभा राहिला की त्याच्या बायकोला सुद्धा कळत नाही हो मोहनावर आहे म्हणून. बरोबर आहे. आपण स्त्रियाबद्दल बोलणं चुकीचं आहे मला. यांची इज्जत राखणं आपलं काम आहे, कोणाचं असणं यांचं मी नेहमी सांगत असतो. अरे लक्षात ठेवा, या जन्माला आल्या कोणच्या ह्या जन्माला आल्या तेव्हा 2 गोष्टी घेऊन आल्या होता. कोणचं? प्रेम आणि लज्जा. लीट आहे का? माझ्या माता मावल्या ज्या दिवशी जन्माला आल्या त्या दिवशी 2 गोष्टी घेऊन आल्या. त्यांनी ज्या 2 गोष्टी आणल्या त्या तुम्हाला आणता आल्या. प्रेम आहे का? लग्नाच्या अगोदर त्यांनी आईवर प्रेम केलं, बापावर केलं, भावावर केलं, मावशीवर केलं, मावस बहिणीवर केलं, मामावर केलं, मामीवर केलं, सगळ्या भावकीवर केलं. लग्न झाल्यानंतर नवऱ्यावर केलं, सासूवर केलं, सासऱ्यावर केलं, सगळ्या सासऱ्याकडे गणागुतावर केलं. प्रेम त्यांचं कमी झालं नाही. आपलं कुठेही प्रेम अजून उतू आलेलं आता आहे का? लज्जा कशाला म्हणते? आपण जर रस्त्याने चाललो
पाव फाडून त्यात वडा घालून रस्त्याला खात होता. महिलांनी कधी खाल्लं का? आणि आणखी एक बघा, त्या गिलासामध्ये एक बर्फ्याचा गोळ्याला काय म्हणतो? बरफ गोळा. बरफ गोळा. एवढा मोठा गोळा थोबाडात घालून रस्त्यानं खात होतो आपण. पण आमच्या ताईनं कधी तुम्हाला दिसलं का हा गोळा हातामध्ये घेतला रस्त्यानं असं कधी चाललेलं? तुम्ही कुठं चालले? दिसले तुम्हाला कधी? याला म्हणतात लज्जा. आणि दुसरा मुद्दा आहे का, जर आपण लग्नाला गेलो, कुठं लग्नाला, इकून पुरुष बसले आणि मधून आमच्या ताईला वराडला गेल्याशिवाय पर्याय नसता. बघा कशी तापून चुपून चलती. इकून गडीत आपल्या मधून जायचं, कपाळावर पदर घेणार, सगळं अंग झाकून घेणार, हातपाय झाकून घेणार आणि चापून चुपून चालणार याला. आणि आपण राम 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 आपलं काय जात खाल्ला विठाला आमच्या गावामध्ये चैत्र पौर्णिमेमध्ये हनुमान जन्म संपला की बारोड असते. 2-4 गावच्या लोकांना बुक्का देतो, ते बारोड म्हणा येते. नुसते बारोड बोलून घेतो आम्ही. कार्यक्रम बारोड असतो. 2-4 गावचे लोक आले संध्याकाळी 1-1.5 तास 7 ते 9 किती लगेच बाहेर असतो. त्याला म्हणलं आपलं बाहेर पहिलं होऊन दे म्हणलं. त्याला लगेच साडी घातली की टोप घातलं की हुबी होप बाईच होती. बाकीच्या लोकांना कळ नाही बाई का गडी म्हणून. ऐका, बारूड देव म्हणला नंबर 1 बारूड म्हणला, खाली बसला आणि दुसऱ्या गावाचं बारूड चालू झालं. शिव खाली बसला, ह्याच्या पोटात दुखायला लागलं. तो म्हणला महाराज पटकन इकडे म्हणला, माझ्या पोटामध्ये फसली उठली, मला आग पडली, मी का वाचू शकत नाही, लवकर दवाखान्यात न्यायचं मला करा म्हणला. मी लगेच ड्रायव्हरला बोललं, गाडी बोलली, ह्याला उचलून गाडीत टाकलं. कुणाला? पण आमच्याकडून एक गलत झाली. ह्याला गाडीत टाकता वेळेस ह्याच्या अंगावली साडी काढून घ्याव का नाही? साडी तशीच राहिली, आमच्या ध्यानातच नाही. तशीच गाडी सरकारी दवाखान्या पुढे गेली. आता इतक्या रातचं गाडी गेल्यानंतर रातचं डॉक्टर एकही बी शिल्लक नसतो. सगळ्या सिस्टरनीच पांढऱ्या साडीवाल्या भाडा आल्या, जणू बारामतीच्या मेंढ्या पळत यात. आता माझ्या गाडीला बोरडे म्हणले, महाराज काय झालंय? मी म्हणलो काय नाही, ह्याच्या पोटात दुखत आहे. आता ह्याच्या पोटात दुखत त्याने गाडा आणला आणि त्याला झोपीनं डिलेव्हरीच्या रूम मध्ये नेलं. मामा दाजी अर्धा घंटा झालं हे मध्ये, तर 1.5 तास झाला आमचे बसले. म्हणले ह्याच्या पोटात दुखत नुसते गोळी द्यायची. म्हणले ह्याला कसं काय झालं हो? मला म्हणजे महाराज तुम्ही तरी बघा, मी आपला आच्या कोजा खाऊनच पडतो. मला आच्या कोजा माहिती ह्याला म्हणते आच्या, आणि ह्याचा डबल गुन्हा मध्ये घातला ह्याला म्हणते मला बघतो तरी काय म्हणून त्या रूम मध्ये शिरलो मी. की म्हणजे यार गडी माणूस मध्ये कुठे शिरा लागला. मी म्हणलं अर साडी नेसल्यामुळे ह्यांचा गैरसमज झाला. म्हणलं काकू ओ सिस्टर बाई, ती बाई नाही त्यो गडी. ती म्हणली महाराज बरं झालं तुम्ही सांगितलं, आम्ही 2-2 सिस्टरने ह्याचं पोट दाबीतो सोनोग्राफी करायला. विठाल म्हणून तुकाराम महाराज म्हणले, आनंद मला महाग झाला आणि आनंद मोहरा झाला. सुखाचे व्यवहारे सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. मग कुठं झाला आनंद? संगती पंगती
तुम्हाला संगत बी महादेवाची, पंगत बी संगत देवाची. आणि काय मग पंक्ती होती दादा, काय त्या पंक्तीमधला आनंद हो. अहो तेच नाही, काय वारकऱ्याची सेवा. अहो महाराज इतके भाग्यवान आहेत आम्ही. कोण आमचं एक बार झालं ह्या गोष्टी वाटणार. महाराज सप्त्यामध्ये सगळ्या सांभाळणं सोपे, पण टाळ करीन महाराज लोकांना पक्काचे सांभाळणं लयच अवघड आहे. 12 हत्ती सांभाळत पण पक्काचे टाळ करीन महाराज सांभाळणं लय अवघड आहे. ह्यांना 12 भाज्या करा, नाही ह्याने ठ्यासा मागितला तर मग बोला. आमच्या बायका आमच्या पाय पडत नाही, तो खरंच पडत नाही. पण मावल्या माता मावल्या आम्हाला देव समजून आमचं दर्शन घेतात. विठ्ठल ज्ञानोबारा तुकोबाराला लोकांनी भाकरी नाही घातल्या, त्यांच्या झोळीत दगड टाकले, उपाशी मेले हो. पण त्यांच्या नावाने निष्ठा म्हणलं का ज्ञानोबा तुकाराम, लोक म्हणतात घ्या गुलाबजाम. ताकद आहे दादा कोणाची असणारी, साधू संतांची, त्यांचीच पंगत. आता ऐका, संगत वेगळी आणि पंगत वेगळी. तुम्हाला एक प्रश्न विचारतो. गाईच्या कासामध्ये, सगळे ऐका, गाईच्या कासामध्ये जो गुतीड असतो त्या गोसराला संगत बाबा दुधाची का रक्ताची? गाईच्या कासामध्ये जो गुतीड असतो, नाही नाही नाही, संगत सांगा कोणाची. ऐका, गाईच्या कासामध्ये जो गोतीड असतो त्याला खरी संगत दुधाची, पण तो पंगत रक्ताची जेवतो. विठ्ठल पाहे पा दूध पवित्र निगोड, पाची त्वचेचिया पधराड, ते अभेरुनी गोचिड, अशुद्धची नेनती शेविती. विठ्ठल तसंच आहे आपलं सुद्धा. अरे आपल्याला भगवंताने नरदेह कशामुळे दिला की भक्ती ज्ञान वैराग्य देव दिला देह भजन गोमंडा, देवे दिला देह भजन गोमंडा, देवे दिला देह भजन गोमंडा, देवे दिला देह भजन गोमंडा. तो या झाला फाटा मातिकेचा, तो या झाला फाटा मातिकेचा, देवे दिला देह भजन गोमंडा, देवे दिला देह, देव दिला देह भजन गोमंडा. तो या झाला फाटा मातिकेचा, तो या झाला फाटा मातिकेचा, देवे दिला देह भजन गोमंडा, देवे दिला देह भजन गोमंडा. आपल्याला देवाने ज्याच्याकरता जन्म दिलाय तो आपल्याला अजून कळला. आजा मेला पंजा मेला, बाप मसना बाप नेला, मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा. तरी आपल्याला अजून फरक पडला. तुम्हाला एक प्रश्न सांगतो बरं का. मला वाटतं इथले जुने लोक, तुम्हाला सुद्धा बाबा माहिती, यांना माहिती, यांना नसतं माहिती. पूर्वीच्या काळामध्ये लाईटी नव्हत्या, चिमणी असायची रॉकेलची. बाबा बरोबर आहे ना माऊली? चिमणी असायची आणि ती घरामध्ये बारीक चिमणी लावायची आणि तिला एवढी ज्योत असायची बरं का घरामध्ये असणारी. आणि ती संध्याकाळी ज्योत लावली, नीट ऐका सगळे, ती ज्योत लावली की 1.5 कांड एक लाल किडू असायचं आणि त्याला 2 पंख असायचे. बघा बघा काय असायचे ते, त्या चिमणी भोवती असं फिरायचं आणि बाजूला बसायचं. ते जे किडू आहे का लाल किडू, त्याला असं वाटायचं ती जी ज्योत आहे ही काहीतरी खाण्याची वस्तू आहे. कुणाला वाटायचं? त्या किड्याला वाटायचं. मग ते काय करायचं, असं जमिनीवर उचलून उडी त्याच्यावर मारायची. कशावर? त्या ज्योतीवर. आणि ते अर्धवट वर पाडायचं. काय करायचं? आणि खाली पडायचं आणि तरमाड तरमाड करायचं. दुसरं बी उठायचं आणि उडी मारायचं आणि अर्ध, असे 2-4. मग 2-4 अर्धवट जळून उड्या मारून वर पाडून पडले. बाकीच्या कीर्तास बसलेल्या लोकांनी बघावं का नाही?
मग तरी विचार करून आपण उडी कशाला मारायची, तरी ते तसं नाही म्हणले. थांबा थांबा, ह्याला उडी मारायला जमलीच नाही म्हणले. तरी बाकीच्या बसणाऱ्या लोकांनी उड्या मारल्या की त्यांना कळालं नाही की हे मेलेत, आपण सुद्धा मरणार आहेत, आपला जन्म याच्यासाठी नाही. विठ्ठल बरोबर आहे गुरुजी. ऐका ऐका, मुद्दा ऐका. रक्त पिणारा गोचिड वेगळा आणि दूध पिणारा गोचिड वेगळा. जसं भुंग्याची एक जात आहे बघा, भुंगा माहिती ना तुम्हाला, कमलाच्या फुलामध्ये मकरंद सेवन करणारा भुंगा. तसं भुंग्याच्या दोन जातीचा, मकरंद सेवन करणारा भुंगा वेगळा आणि माणसाच्या शेणाच्या गोळ्या करून उलट्या पायाने लोटणारा भुंगा वेगळा आहे ना. बरोबर आहे ना. पाहिलं ना तुम्ही ते भुंगा. कमलाच्या फुलामध्ये मकरंद सेवन करणारा भुंगा म्हणजे आपल्या मुगगावच्या सप्त्यात येऊन जेवणारा भुंगा, आणि माणसाच्या शेणाच्या गोळ्या उलट्या पायाने लोटणारा भुंगा म्हणजे दहाबेव जेवणारा भुंगा. विठ्ठल मग म्हणले महाराज, एवढा मोठा मुगगावाच्या महादेवाच्या मंदिरामध्ये एवढा मोठा सप्ताह पब्लिक तर लय मोठी जमली. म्हणले मग एवढं अन्नदान करायचं, म्हणले आणायचं कुठून? हे अभंगाच्या तिसऱ्या चरणात. समदाचे घरे सकल संपदा, समदाचे घरे सकल संपदा, समदाचे घरी सकल संपदा, समदाचे घरी समर्थ संपदा, समदाचे घरे सकल संपदा, समदाचे घरे सकल संपदा, समर्थाचे घरी सकल संपदा, समर्थाचे घरी सकल संपदा. नाही तुटी कदा कासयाचे, नाही तुटी कदा कासयाचे, अति देवा सवे घडे संगती पंगती, देवा सवे घडे नाही तुटी कदा कासयाचे, नाही तुटी कदा कासयाची संगती पंगती, देवा सवे घडे संगती पंगती, देवा सवे घडे. वा वा वा, टाळ्या वाजायच्या. समर्थाचे घरी सकळ संपदा, समर्थाचे घरी सकळ संपदा, समर्थाचे घरी सकळ संपदा, समर्थाचे घरी सकळ संपदा. नाही तुटे कदा दासयाची, नाही तुटे कदा दासयाची संगती पंगती, देवा सवे पंगती पंगती, देवा सवे घडे. नाही तुटी कदा कासयाची, नाही तुटी कदा कासयाची संगती पंगती, देवा सवे घडे संगती पंगती, देवा सवे घडे. महाराज काही म्हणा, तुमच्यापेक्षा लय वाजणार लोक आहेत, पण त्याला कोणत्या टायमाला काय वाजव हे अक्कल नाही. त्यांना मला का गुळणा गुळीचं वाजव ते हळदीचं वाजव, त्यांना मला का हळदीचं वाजव ते वरतीचं वाजणार, वेगळाच अर्थ घेणार. आणि काय काय लोक लय शहाणे महाराज, बाबा ज्ञानोबराच्या तुकोबराच्या अभंगाचा अर्थ सुद्धा वेगळा करतात काय काय लोक. कल्याण डोंबिवलीला माझं कीर्तन होतं, कुठं कल्याण डोंबिवलीला, आणि प्रमाण घेतलं महाराज मी. एक प्रमाण आहे, मी प्रमाण विषय असं चालू होता की चांगल्या माणसांनी दुष्ट लोकांची संगत करू नये. मग तुकोबराचं प्रमाण आहे, तुका म्हणे दुरी राखावा दुर्जन. बरोबर आहे. तुकाराम महाराज काय म्हणले, तुका म्हणे दुरी राखावा दुर्जन. त्या माणसाने दुर्जन बाजूला सोडून दुरी पक्क ध्यानात धरलं.
दुसऱ्या दिवशी कीर्तनामध्ये माझंच कायलाचं कीर्तन होतं. दुसऱ्या दिवशी आला त्यानं एकट्याने मला 1000 रुपयाचं पाकिट एक हार घातला. मी म्हणलं बाबा एवढं मोठं तो मला एकट्याने केलं नेमकं तो काय फायदा झाला. तो म्हणला महाराज फायदा जाऊन द्या तिकडं, कालची तुम्ही दुरी म्हणलेली बरोबर लागला, आजचा आकडा काय. त्या म्हणलं मला काय मेळ झाला नवा येऊ. तो म्हणला तुम्ही ना का म्हणला तू का म्हणे दुरी, मला वाटतं तुम्ही दुरी लावा. मी दुरी लावणं झटका साधला. फक्त आजचं काय सांगा म्हणजे काम झालं म्हणला विठ्ठल. संतांची बरोबरी करू नका, देवाची बरोबरी करू नका. एक जण म्हणला महाराज मी सुद्धा देवासारखं वागलो. म्हणला काय वागलं. म्हणलं रामाकडे किती वेळ आपला चालू दे. म्हणलं मला विचारलं म्हणले रामापेक्षा मी सुद्धा चांगलं वागलो. म्हणलं काय वागलं. म्हणलं रामाकडे 3 गोष्टी होत्या. कोणत्या. एक वचनी, एक पत्नी आणि एक बाणी. मी 3 गोष्टी रामापेक्षा मी एक गोष्ट काय ना रामाची पाळली ना. म्हणलं काय पाळली. तो म्हणला महाराज मी एक पत्नी म्हणून आयुष्यभर जगलो. म्हणला मी म्हणलं मूर्खा एक पत्नी सगळेच जगले, पण एक पत्नी तुम्हाला याचा अर्थ कळला तुम्हाला कशामध्ये. ऐका सगळे माझ्याकडे बघा. एक पत्नी याचा अर्थ असा असतो की जगामध्ये अजून सुद्धा 80% लोक एक पत्नी वागतात, 20% जाऊ दे. म्हणलं तू एक पत्नी म्हणजे कसं वागला. म्हणलं रामाला किती पत्नी होत्या. म्हणलं एकच. मला एकच पत्नी. माझी पत्नी सोडता जगातल्या सर्व स्त्रिया मला आईप्रमाणे आहे का नाही. मला परश्री सदा बहिणी माया, परश्री सदा बहिणी माया, परश्री सदा बहिणी माया, हे परश्री सदा बहिणी माया. परोपकारी नेने पर निंदा, परोपकारी नेने पर निंदा, परोपकारी नेने पर निंदा, परोपकारी बने पर निंदा. परश्रिया सदा बहिणी माया, परश्रिया सदा बहिणी माया, परश्री सदा बहिणी माया, परश्री सदा बहिणी माया. जगातल्या रामासारखा मी वागलो. म्हणलं जसं सीतेप्रमाणे राम वागला तसं जगातल्या माझी पत्नी सोडता सर्व स्त्रिया मला आईप्रमाणे. मूर्खा याला एक पत्नी म्हणत नाहीस. ऐका एक पत्नी कशाला म्हणते त्याचा अर्थ फार वेगळा आहे. प्रभू रामचंद्रांनी 11,000 वर्ष अयोध्येचं राज्य केलं. 11,000 वर्षात एकदा सीतामाईला बागेमध्ये घेऊन गेले, तिच्यावर प्रेम केले, 2 पोरं झाले, पुन्हा कधी स्पर्श केला नाही. याला म्हणतात एक पत्नी. विठ्ठल ह्याला एक पत्नी म्हणते. तू रामाची बरोबर. आपलं तसं आहे का. आपलं मच्छिंद्रनाथ चालतोय तर गोरखनाथ रांगतोय. जालिंदरनाथ मांडीवर तवर कानिपनाथ पोटात आहे. विठ्ठल विठ्ठल. मला सांगा तुम्ही कुणाची बरोबरी करा. संतांची आणि देवाची बरोबरी. बरोबर ना. तुम्हाला देव का. मला सांगा आणखी एक प्रश्न विचारलो मला गुरुजी. घेऊ का 5 मिनिटं. घ्या. मला हे परवडलं पाहिजे बरं का. तुमच्यासाठी देतो. मला विचारला जगात देवच आहे का. हे पहिला प्रश्न विचारला म्हणजे महाराज. गुरुजी ते माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. गुरुजी तुम्ही सुद्धा गुरुजी बरं का. तुम्ही जुने टाळ करी. जगात देव आहे का. आता 3 पिढ्यात आमचे खानदानी वार करीत आम्हाला कुठं दिसला ना तो अजून. आणि तुम्ही सगळे हाईकच काय म्हणला. इथंच आपल्या दोघात पीच आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला देव दाखवतो पण माझे ते वेगळे पैसे पडतील ते. कारण कीर्तनाचे वेगळे आणि देव दाखवायचे सगळे. ऐका तुम्हाला देव दाखवतो. आता तुम्ही कीर्तनात बसलात. गुरुजी तुम्ही सुद्धा ऐका. आता तुम्ही कीर्तनात बसलात ना सगळे.
कीर्तनात बसल्यानंतर ज्या भगवंताच्या नामाचा महिमा, ज्या भगवंताच्या रूपाचा महिमा, ज्या भगवंताच्या लीलेचा महिमा तुम्हाला सांगत असताना तुमच्या चेहऱ्यावर आनंद आहे का दुःख आहे? आनंद बरोबर आहे. आता म्हणपा तुमच्या चेहऱ्यावर काय आनंद? दादा, ज्या भगवंताच्या नामाचा महिमा वर्णन करत असताना ज्या मंडपामध्ये माझ्यासमोर बसलात, जो तुमच्यावर चेहऱ्यावर आनंद आहे, तोच भगवान परमात्मा आहे. विठ्ठल. बरं मला सांगा, तुम्हाला बसायला गादी आहेत का? तुम्हाला वरी फॅन आहे का? तुम्ही तर आमचे फॅन आहे, तर तुम्हाला फॅनची काय गरज? दुसरा मुद्दा आहे का? अरे राजकारणी लोक आमच्यावर जळत आहेत. इतके लोक गोळा करायला जर सभा असली तर म्हणले आम्हाला किती खर्च येतोय. म्हणलं मूर्ख हो, तुम्ही खर्च करून एवढे लोक जमत नाहीत. इतके लोक खर्च करून आम्हाला बोलते. बरोबर का? म्हणून दादा, देवात एवढी ताकद आहे. विठ्ठल. दुसरा मुद्दा आहे का? 5 मिनिटं सांगतो तुम्हाला. देव सांगता, तुम्ही सकाळी सगळे उठा, आंघोळ स्वच्छ करा, साबण लावून आंघोळ करा, तेल करा, मेकअप करा, आणि तुम्ही प्रत्येकाच्या घरामध्ये कपाट आहे. ताई तुम्ही सुद्धा बरं का, सकाळी आंघोळ करायची, कपाटापुढे उभं राहायचंय, आणि कपाटामध्ये बरं का आरशात बघायचं. आरशात काय असतं? आरशात काय दिसतं? नाही नाही, जे असतं तेच दिसतं. सकाळी उठल्यावर आरशात बघा. आरशात बघितलं, जे भगवंतांनी आपला दिलं तोच भगवान परमात्मा आहे. विठ्ठल. विठ्ठल. अरे तुम्हाला चांदीसारखे दात कोणी दिले? तलवारीसारखं नाक कोणी दिलं? एवढं मोठं सुंदर नाक दिले तरी एक बाई कीर्तनात उठून उभा राहून म्हणली, बाई मी त्यांना एकदाच म्हणले न ताना, लगेच उठले. बाई पैसे नव्हते, 2 मुकादमाला सगळं फसिलं. मोटरसायकल घेतली, पाठवला गेले, न 3000ची नथ घेतली, वाटाणी आले, त्यांना गाडी हाणता येत नव्हतं, गत्री होतं कोर, खाली गाडी घसरली, डोफळ पडले, तसेच उठले, पंडत घेऊन आले. म्हणली कोण? म्हणली मी. म्हणलं डंगरे, 3000 रुपयाची नथ आणली, तू त्या नवऱ्याचं 10 बऱ्या नाव घेतलं. ज्या भगवंताने तुला नाक दिले नथ घालण्याकरता, त्याचं नाव कवा घ्यायचं? अरे त्या नाकाच्या जागेवर जर खडा ठेवला असता, तिथं काय तो लाईटीचा पोल रावला असता का? दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाय वचन. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाय वचन. तुळशी नारायण नासजीव भवरोग, भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाय वचन. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाय वचन. गुरुजी, देवाने नाक दिलंय. हे जर नाक देवाने दिलं नसतो, आपण पामलेल्या भाज्या खाल्ल्या असते का नाही? नाकाने सांगितलं ही भाजी खाऊ नको, चांगली नाही. दादा किती बघा तुम्ही. आणखी एक आहे हो, देवाने आपल्याला डोळे दिले. एखादा जर डोळा गेला, कायचा बस्तीचा? गारगोटीचा नाही, कायचा बस्तीत गुरुजी? मेंढीचा. शेळी मेंढीचा. बोकडाचा? हुशार येत. ऐका, तुमचं बरोबर आहे, पण भाषा चुकली. साचा आणि मवाळ, मितले आणि रसले आणि रसाळ, शब्द जैसे कलोळ अमृताचे. ही भाषा काही झालं सांगतो तुम्हाला. 2-3 वर्षाचं पोरग होतं, आणि त्याचे वडील पलीकडे, त्याला बाप पलीकडे बसला होता. एक जण म्हणला, बाळ्या ते तुझ्या पलीकडे कोण आहे? तो म्हणला, महामाईचा. आता ते बाप फक्त भाषा काय चुकली, त्याचं उत्तर बरोबर आहे. दादा, बोकडाचा डोळा बसत नाहीत, मेंढीचा बसत. एक डोळा गेला मेंढीचा बसत. मग मेंढीचा बसलेला डोळा, तो डोळा माणसाकडे बघतो का माणसं डोळ्याकडे बघत येत?
कोण बघत तो डोळा कधीच माणसाकडे बघत नाही, माणसं डोळ्याकडे बघत. तेव्हा ह्याला म्हणतात देव. बघा कान डोळे तुम्ही घ्या रे सुख सुख रे डोळे तुम्ही घ्या रे सुख सुख डोळे तुम्ही घ्या रे सुख सुख डोळे तुम्ही घ्या रे सुख महाविठ्ठलाचे मुख महाविठ्ठलाचे मुख रे मुख डोळे तुम्ही घ्या रे सुख सुख रे डोळे तुम्ही घ्या रे सुख महाविठ्ठलाचे मुख महाविठ्ठलाचे मुख डोळे तुम्ही घ्या रे डोळे तुम्ही घ्या रे सुख आता कान सांगतून संपून टाकू. आहे ना थोडी परवानगी. देवाने कान बघा ना कधी येतं. एक कान ह्या दिसला आणि एक कान एक दिसला बाहेर कान बाहेर येत. कानाने कानाचं ऐकायचं बरं का. कानाने कान ऐकायचं. कानाने काय ऐकायचं नाही कळलं गुरुजी तुम्हाला. कानाने कान ऐकायचं. बऱ्याच लोकांना कान आणि काना कळतच नाही. विठ्ठल विठ्ठल. लोक काय म्हणतात हे कधी कानाने ऐकत नाही, आणि लोक काय म्हणतात हे जर तुम्ही कानाने ऐकत बसलात तर तुम्ही जास्त दिवस जगणार. लोक कधी कुणाला काय चांगलं म्हणले का बघा तुम्ही. एखादा रोज सप्त्यात यायला लागला, आज तुला काय काम आहे का ना काय, उठला की मंडपात आहेस. सप्त्यात आलाच नाही, संसार तुझ्या महाग लागला का तू संसाराच्या महाग लागलास. एखाद्याने देवपूजा केली, भलती देवपूजा करायला घरामध्ये, अरे तू हो घर म्हणजे कासराचं दुकान आहे का. एखाद्याने केलीच नाही, तुला देवाबद्दल प्रेमच नाही. एखाद्याचं लग्न झालं मारलाय, एखाद्याचं झालंच नाही, बराच फालता दिसतोय. तू काय म्हणे आता काय वचनाचे जोडिया जरा भक्ती करा हे जोडिया जरा भक्ती करा. तू काय म्हणे हे जोडिया जरा भक्ती करा हे जोडिया जरा भक्ती करा भक्ती करा. दादा जग हे एखाद्याला लय मोठे पोरं झालं शेंडाळ आहे, एखाद्याला लेकरू बाळ झालं नाही, पाप्याला कुठं पोरं होत असते. एखाद्याने लय मोठं अन्न केलं, अन्नदान केलं सप्त्यात मुंडके मोडे. एखाद्याने अन्नदान केलंच नाही, लय हलकट आहे, मस्तीच्या शेणातली जेवर येतून खाणारी आवलाद आहे. म्हणजे लोक तुम्हाला काय म्हणते हे कधी ऐकत नाही. या कानाने लोकांचं ऐकत नाही, कानाने कान ऐकायचा आहे. विठ्ठल विषय आपला चालला 5 मिनिटांमध्ये उरकू. समर्थाचे घरी सकल संपदा. समर्थ कोणला म्हणते. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा जगात ऐका तुम्ही किती पैसे असेल संता इतकं सामर्थ्य अजून समर्थ आणि सामर्थ्य कुणा
देव सुद्धा त्यांच्या पुढे कमी पडले. लक्षात ठेवा, देवाचं सामर्थ्य हे संतापेक्षा कमी आहे. आता संतांचं सामर्थ्य फक्त शेवट तुम्हाला एक एकनाथ महाराजचं उदाहरण सांगू आणि 10-5 मिनिटाच्या आतमध्ये आपण कीर्तन संपवू. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विशाल महाराज गिरी. विशाल महाराज मग लग्न झालं नसतं ना, मला लग्न काय जे तुम्हा दुबटीत घेतलं असतं राव मी. ते आता आनंद घेते. तुम्ही कितीतरी चांगला फकत वाजला तर मी कौतुक तुमचं नाही करायचो. कुणाचं काही माहिती का? अमृताची वेली अमृताची वेली अमृताची फळे अमृताची वेली शेवट एक दृष्टांत सांगतो, कीर्तन संपून जाऊ. झोपणार घाल तुम्हाला. जाये जाये झोपी. दादा गायनाच्या अंगात फार ताकद आहे आणि गायन आत्ताच नाही बरं काही, फार पूर्वी काळावर. मी कीर्तनामध्ये सगळ्यांना सांगत असतो, आम्ही लयच गायन गाणार आहे तर हे आताचा काय नाही. पूर्वी समुद्राच्या कडीला पहाटे ऋषी उठायचे बरं का, ऋषी मुनी, आणि सुंदर गायन करायचे. कोणतं गायन सांगू तुम्हाला? सागर तीरी ऋषी मुनींचा, सागर तीरी ऋषी मुनींचा, वेद घोष चालला गोरस अर्पणे अवघी गोरले, गोरस अर्पणे अवघी गोरले, गेली यमुनेला तरुस करावर कोकिळ कवीने, तरुस करावर कोकिळ कवीने, पंचम सुर लाविला, पंचम सुर लाविला. कोटी गोविंदा कोटी गोमाता, कोटी गोविंदा. आता काय उठा की माई बाप, कशी लागली झोप, उठा की माई बाप, कशी लागली झोप, विठेवरचा देव तुमची पाहतो वाट, उठा की माई बाप, लागली झोप, उठा की माई बाप, लागली झोप.
नाचे अंगी शक्ती अद्भुत आहे. गायनाचे रंगी शक्ती देई शक्ती अद्भुत आहे. दादा गायनामुळं भगवान शंकराने रावणाला 10 मुंडके दिले. किती? तर एक जण म्हणला खरंच रावणला 10 मुंडके होते का? म्हणलं होते. म्हणलं खरं होते? अरे म्हणलं खरं होते. तुला काय संबंध आहे? तो मला काय करते? म्हणलं 10 मुंडके. म्हणलं मग त्याला दात घासायला ब्रश किती होते, कोलगेट किती लागतात? एक दोन तर म्हणला रावण महाराज रावणाला 10 मुंडके होते. म्हणलं हो. मग तो आईच्या पोटातून जन्मले बाहेर येताना कुंकुण आला. अरे म्हणलं मूर्खा तवा मी नव्हतोच ना. म्हणलं विठ्ठल विठ्ठल. संत श्रेष्ठ पैठण नगरीमध्ये एक महान साधू जन्माला आले. त्यांचं नाव आहे एकनाथ महाराज. बरोबर आहे. कारण एकनाथ महाराज श्रीमंत होते आणि त्यांच्या घरी साक्षात लक्ष्मी नांदत होते असणार. पैठण नगरीमध्ये एका माणसाने असा विचार केला, मी गरीब कशामुळे की फक्त माझ्या घरी लक्ष्मी नाही आणि एकनाथ महाराज श्रीमंत त्याच्या घरी लक्ष्मी म्हणला. मी जाऊन लक्ष्मीची पूजा आराधना करतो. लक्ष्मीच माझ्या घरी आली पाहिजे म्हणून तो अरण्यामध्ये गेला. कुठं? अरण्यामध्ये गेल्यानंतर लक्ष्मीची आराधना केली. कुणी? त्यांनी. लक्ष्मी आधी यावं का देव आधी यावं? देव. लक्ष्मी घरात कधीच आधी आणत नाही. ज्याच्या घरी आधी लक्ष्मी गेली त्याचा खोटादा उपटलेला आहे. रावणाच्या घरी आधी देव गेलता का लक्ष्मी गेलती? लक्ष्मी. हा, आधी सीता गेली, लंका सुद्धा जळाली. म्हणून लक्ष्मी आधी कधी नसली. अरण्यामध्ये गेल्या लक्ष्मी प्रसन्न झाली. तुला काय मागायचं ती माग म्हणले. तो म्हणला काहीच नको. जेवढे एकनाथ महाराज श्रीमंत आहे तितकाच मी श्रीमंत झालो पाहिजे. जाताच तू म्हणले. दादा लक्ष्मीची देणगी. लगेच महाराज श्रीमंत बनला. एकनाथ महाराजाला कळालं आपल्या पैठण नगरीमध्ये एका माणसाच्या घरी लक्ष्मी साक्षात नांदते, श्रीमंत आहे. गिरिजेला सांगितलं, म्हणले गिरिजे आज आपल्या घरी श्रीमंत माणूस जेवायला येणार आहे आणि त्याला चांगलं पेट जेवणाचा कर म्हणले. पण माझा एक नियम आहे म्हणले. आज काय? तो श्रीमंत माणूस घरी जेवायला आल्यानंतर आमच्या दोघाचे जेवणाचे जे ताट आहेत का ते घरात टाकायचे नाही. म्हणले कुठं टाकायचे? जिथं भांडे घासायची नाहणी, ऐका, जिथं भांडे घासायची नाहणी तिकडं तोंड करून टाक. दादा तिकडं तोंड करून ताट पाट जेवायला टाकले. एकनाथ महाराज ज्या माणसाला लक्ष्मी प्रसन्न त्याच्या घरी गेले. म्हणले महाराज जेवायला माझ्या घरी चला. याला अहंकार झाला. आता मी एकनाथ महाराजांपेक्षा जास्त श्रीमंत झालो का? स्वतः नाथ बाबा जेवायला मला बोलावले. म्हणजे माझ्यात का श्रीमंत आता कोणीच नाही. आणि आपलं बी तेच झाले. कुणाचं आपलं? मी म्हणतो मी म्हातारा म्हणतो मी म्हणूनच हिर झाली. पोरग म्हणतो मी म्हणूनच बंगला झाला. सून म्हणते मी म्हणूनच या घरात नांदले. 70 वर्षाची म्हातारी म्हणते नातवाला पोरा हो मी जिवंत आहे म्हणूनच तुम्हाला तुकडे खाय मिळते. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की हे सगळं माझ्यामुळे व्हायला लागले. ऐका दादा, तो माणूस जेवायला घरी आला. घरी आल्यानंतर पाटावर बसले आणि दोघाला ताट वाढे. पुंडली काय झालं? पाणी फिरलं आणि जेवायला सुरुवात केली. नाथबाबांनी जेवायला सुरुवात केली. यानं असा घास अर्ध्यामध्ये घेतला आणि त्याचं लक्ष नाहणीमध्ये गेलं. त्या नाहणीमध्ये दादा फार सुंदर स्त्री, इतकी सुंदर स्त्री होती. ती किती सुंदर असते मला सांगायला वेळ नाही. वेळ संपला. जगातल्या जेवढ्या स्त्रियांचं सौंदर्य आहे का त्या स्त्री टाकलं होतं. अशी स्त्री त्या नाथबाबाच्या नाहणीमध्ये भांडे घासत होती. पण तिचं तोंड तिकडं होतं. तिच्या स्वरूपाला हे भाळला. हे जेवायचं विसरला. म्हणला बाबा तुमच्या नाहणीमध्ये बाई भांडे घासते ती कोण आहे? म्हणले तूच विचार ना. म्हणले कोण आहे ते असणार? तो म्हणला हो बाई इकडं बघा, इकडं बघा. म्हणल्याबरोबर दादा त्या बाईनं इकडं बघितलं. दादा ती बाई नव्हती. कोण होती? हा, ती बाई नव्हती. ती साक्षात लक्ष्मी. काय करत होती? एकनाथ महाराजच्या घरी काय करत होती? भांडे घासत होती. त्यानं ज्या टायमाला ह्याची लक्ष्मीची ओळख होती. म्हणला बाबा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी भांडे घासती. म्हणले मूर्खा याच्यामुळे तुला जेवायला आणले. ही भांडे घासती. हिच्यात काय नवललं? म्हणलं हिचा नवरा माझ्या घरी पाणी आणतोय. विठ्ठल 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 म्हणून दादा संता इतकं सौंदर्य आपलं श्रीमंत आणि संता इतकं सामर्थ्य कुणात नाही. म्हणून समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कासयाची. झालेली सेवा. आपला एक अभंगाचा शेवटचा भावार्थ झालेला आहे. वाचलो जगलो तर. तू म्हणता तुला पुढे यायचंय?
मी काय म्हणतो वाचलं जगलं तर महाराज लक्षात ठेवा 2025 आणि 26 हे साल सुद्धा वाईट आहे बरं का. तुम्ही बघा असं म्हणलं का की एखाद्या वेळेला महामारी येणार नाही, लक्षात ठेवा. आता रोग 100 वर्ष येत नाही. किती वर्ष? मी तुम्हाला ह्या गादीवर सांगतो 2025 आणि 26ला महामारी येणार नाही, पण 2025-26 मध्ये मोठमोठे वादळ सुटणार आहेत, मोठमोठे भूकंप होणार आहेत, मोठमोठा विजाचा कडकडाट होणार आहे आणि त्याच्यामध्ये मोठमोठी मनुष्याची हानी होणार, लक्षात ठेवा. आणि हा काळ लय मोठा नाही सांगितला तुम्हाला, 2025 आणि 2026 मध्ये घडणार आहे. म्हणून झालेली सेवा भगवंताच्या भगवान शंकराच्या चरणी अर्पण करून इथं सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली